बहिणींनो, एकतर आपण गावाखेड्यातल्या, अशिक्षित अडाणी आपला स्वभाव साधा भोळा, पटकन कोणावरही विश्वास ठेवतो आणि आपली फसगत होते. दुसरीकडे भीक नको पण कुत्रं आवर अशी गत या सरकारी योजनाची झाली आहे. 17 खेप कागदाला कागद जोडून पदरात काहीच नाही. 60 लाखाहून जास्त बहिणीची नावं या योजनेतून बाद झाली. हरकत नाही, पण सरकारने आम्हाला सांगितले पाहिजे की आमचं नाव कशामुळे वगळले. तो आमचा अधिकार आहे. तुम्हाला काय वाटते? 17वा, 18वा आणि 19वा हप्ता प्रलंबित असताना सरकारकडून वारंवार सांगण्यात येत होतं की या दिवशी पैसे जमा होणार, या आठवड्यात जमा होणार. अगदी 4 डिसेंबर पासून ही पैसे जमा होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू आहे. नेमकं याबाबत काय आहे, याबाबतची नेमकी सत्य माहिती काय आहे, त्याचीच माहिती पुढच्या आपण 1 मिनिटाच्या निवेदनामध्ये घेणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लाडक्या बहिणी ह्या आमच्या गावखेड्यातल्या बहिणी असतात, अडाणी अशिक्षित असतात, शेतीमातीत काम करणाऱ्या असतात आणि गावखेड्यात राहणाऱ्या बऱ्याच चुकीच्या बातम्या त्यांच्या संदर्भात येतात की आज पैसे जमा झाले, या 12 जिल्ह्यात जमा झाले, त्या 12 बँकात जमा झाले, 3,500 सुटले, 5 मिनिटापूर्वी मेसेज आला, रात्री उशिरा कॅबिनेटची बैठक झाली, रात्री उशिरा GR आला. तर हे असं काही नसतं. ह्या सगळ्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या असतात, खोट्या असतात. त्याच्यातून नुकसान आपलं काय होतं की एकतर आपण आशावादी आहोत, लाचार आहोत की सरकार कधी घोषणा करतं आणि आपल्या पदरात कधी देतं, या गोष्टीवर आपण विसंबून राहत असतो किंवा त्याची आशा ठेवत असतो. आणि कोणाच्या आशेची निराशा करणं हे कुठंतरी पाप असतं असं आम्ही सर्वच जण समजतो. मात्र आपल्यातलेच काही भैताड बेलणे अशा चुकीच्या बातम्या देऊन तुमची आमची सर्रास दिशाभूल करत असतात. कोणी म्हणतं 26 जानेवारीला 15,000 जमा होणार, कोणी म्हणतं असं होणार, कोणी म्हणतं तसं होणार. तर हे असं काही नसतं. आता याचं कोणाचा धाक राहिलेला नाही. पण वास्तविक पाहता जे काही नोव्हेंबरपासून 17वा, 18वा आणि 19वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्याला येणार आहे, तर त्याच्यामध्ये 60 लाख बहिणींची KYC पूर्ण झाली नाही किंवा 1.5 कोटी महिलांच्याच खात्याला पैसे आले असल्याचं, 1,500 रुपये आले असल्याचं सरकारकडून दावा केला जातोय. मात्र हे सरकारचा दावा सुद्धा खोटा आहे. आणि आदिती तटकरे ह्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत आणि वारंवार त्या प्रेस समोर, मीडिया समोर सांगत असतात की आमच्या बहिणीच्या आयुष्यामध्ये आम्ही एक आर्थिक उत्कर्षाची संधी निर्माण केलेली आहे की ज्याच्यामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये सुबत्ता नांदते आहे, त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी या योजनेमुळे बनत आहेत. मात्र सगळ्यात जास्त हाल आमच्या लाडक्या बहिणीचे या सरकारच्या लोकांनी केलेले आहेत की नको ती कागद, नको त्या KYC, नको ते सोपस्कार यांनी वारंवार करायला सांगितलेले आहेत. 2024 मध्ये जेव्हा पहिल्यांदाच पहिला हप्ता जमा झाला तेव्हा गरज व कारण नसताना बँकेची KYC करायला सांगितलं. 18 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा बहिणीची KYC करायला सांगितले. वास्तविक याची काहीच गरज नव्हती. यांच्यातून कुठलीच पडताळणी होणार नव्हती. फक्त एवढीच पडताळणी झाली की तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर त्याला लिंक आहे का नाही एवढंच फक्त तपासलं गेलं. तर हे फक्त सगळे उगी नाटकं होती, तुम्हाला आम्हाला कामात गुंतवून ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये आमचं काय नुकसान झालं? घरातल्या पापडाला, लोणच्याला जाळ्या आळ्या लागले, शेतातले निंदाचे पाथर तसेच पडल्या आणि रिकामे आधारवर जा, हे करा ते करा असे कामं आम्हाला करावे लागले. आणि जो काही 31 डिसेंबर नंतर 1,500 रुपयाचा हप्ता मिळाला तर तो अनेक बहिणींच्या खात्याला जमा झालेला नाही. त्यांनी काळजी करू नये किंवा उगाच कुठल्याही भूलथापावर विश्वास ठेवू नये. त्याच्यासाठी काय करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. बाकी जे काही ज्यांना जमा नाही झाले तर त्यांना या 14 जानेवारी म्हणजे संक्रांतीच्या दिवसापर्यंत हे पैसे जमा होतील अशी शक्यता सांगितली जात आहे. आणि त्या दृष्टीने लवकरच हे पैसे जमा होतील. तेव्हा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. तुर्तास धन्यवाद.